तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता सातपुडा बंगल्यावरच्या बैठकांची चौकशी करण्याची मागणी केली जाते। सातपुडा बंगल्यावर खंडणी संदर्भात बैठक झाली होती की नाही याचं उत्तर धनंजय मुंडेंना द्यावं लागेल अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। दरम्यान यावरच रोहित पवार आणि अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। ही घटना ही खंडणीमुळे झालेली आहे आणि मी आरोप केलेला आहे, त्याचं उत्तरही भविष्यात ते मंत्रिपदावर राहिले काय नाही राहिले काय त्यांना उत्तर द्यावं लागेल की सातपुडा बंगल्यावरती खंडणीच्या संदर्भात बैठक झाली होती का नाही याचं उत्तर मात्र धनंजय मुंडे यांना द्यावं लागेल। एका युवा सरपंचाचा जो मर्डर झाला होता त्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी लढा हा सामान्य लोकांनी आणि देशमुख परिवाराने त्या ठिकाणी केला आणि हा जो परिणाम आहे, आज जे काही राजीनामा धनंजय मुंडेला द्यावा लागतोय तो त्याचाच परिणाम आहे। पण फक्त हा विषय इथंच थांबतो असं नाही, धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे। ते एक्स्टॉर्शन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती, त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। मुख्यमंत्र्यांचं बोलणं ऐकलं मी आणि त्यांना मंत्रिपदापासून मुक्त केलं असं ऐकलं। आता त्यांच्या विरुद्धची कारवाई झाली पाहिजे। आता जे मी पुढे म्हणते त्या सगळ्या गोष्टींची चौकशी मुख्यमंत्री तुम्ही करणार आहात। सातपुडा बंगल्याची टावर लोकेशन, आवादाच्या कर्मचाऱ्यांची स्टेटमेंट, सिक्युरिटीची स्टेटमेंट, जे लोक आवादा बंगल्यात त्या दिवशी होते त्यांची स्टेटमेंट पाहिजे, धनंजय मुंडे यांचं स्टेटमेंट पाहिजे आणि धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी करा। त्याच्यात सगळे आता जनतेपुढे आणा। सरकार जनतेचं आहे, तुमच्या काकाचं नाहीये। तर धनंजय मुंडेंनी केलेल्या ट्विट नंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। माननीय भुजबळ साहेब आणि माननीय डीसीएम आणि पुण्याचे पालकमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आलंय की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे। हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे, नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे। ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे। नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय, ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। मला वाटतं की राजीनामा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता आणि या राजीनाम्यामधून आज जे देशमुखांना मारण्याच्या संदर्भामध्ये जे आता छायाचित्र प्रकाशित झाले, मला वाटतं अत्यंत निर्गुण रीतीने अशी हत्या करण्यात आली। जे छायाचित्र पाहवले जात नाही अशा स्वरूपाचेही ते छायाचित्र आहेत आणि अशा निर्गुण हत्या करणाऱ्यांना जर कुणाची साथ असेल असं निष्पन्न होत असेल तर मला वाटतं ते दुर्दैवी आहे आणि या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे। एका युवा सरपंचाचा जो मर्डर झाला होता त्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी लढा हा सामान्य लोकांनी आणि देशमुख परिवाराने त्या ठिकाणी केला आणि हा जो परिणाम आहे, आज जे काही राजीनामा धनंजय मुंडेला द्यावा लागतोय तो त्याचाच परिणाम आहे। पण फक्त हा विषय इथंच थांबतो असं नाही, धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे। ते एक्स्टॉर्शन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती, त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवण्याच्या मागणीसाठी आज शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलन केलं। पुणे, नाशिक आणि ठाण्यामध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले। ठाण्याच्या टेंभी नाक्यावर शिवसेनेनं आंदोलन केलं तर पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं। याशिवाय नाशिकमध्येही आक्रमक शिवसैनिकांनी आंदोलन केलं। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।